नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या समर्थ अरुण घोरपडे वय वर्ष 20 राहणार वडनेर धुमाला याला गुन्हे शाखा युनिट 2 ने सापळा रचून जेरबंद केले आहे। 9 जुलै 2025 रोजी पूर्व नियोजित कट रचून फिर्यादीच्या मुलावर निर्गुण हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी फरार झाला होता। गुप्त माहितीच्या आधारे वडनेर धुमाळा येथील तलाठी कार्यालय परिसरात दबा धरून बसलेल्या पथकाने अचूक कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्यास उपनगर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई पार पाडली। शहरात दादागिरी, हल्ले आणि गुंडागिरी खपून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक रोड।